प्रभू परमेश्वराच्या पवित्र आणि गौरवी नावात परत एक वार सलाम. प्रेज द लॉर्ड. खरोखर आज प्रभू किती महान आहे याची प्रचिती घेण्याकरता आणि त्याला धन्यवाद देण्याकरता व त्याच्या वचनाचा बोध घेण्याकरता आपण सर्व इथे एकत्र आलेले आहात. ख्रिस्ती मंडळी चर्च पुणे, त्याचप्रमाणे ग्लोबल रिवायवल फेसबुक पेज याच्या वतीने परत एक वार या स्टडी करता आम्ही आपलं सर्वांचं स्वागत करत आहोत. खरोखर प्रभू किती अद्भुत आहे, किती चांगला आहे याची प्रचिती आज आपण घेत असताना आज प्रभूची अनुग्रह व कृपा तुम्हावर असो. या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू, उपकार स्मरण करीत त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण की परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थळे आहेत, पर्वताची उच्च शिखरे ही त्याचीच आहेत, समुद्र त्याचे आहेत, त्यानेच तो उत्पन्न केला, कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडवली गेलेली आहे. या परमेश्वर जो आपलं उत्पन्न करता त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू व त्याची उपासना करू व त्याला नमन करू. या परमेश्वराचा जय जयकार करू. प्रार्थना करूया. प्रभुराय, आज आम्ही तुला गौरव धन्यवाद देत आहोत, कारण की परत एक वार तुझ्या चरणी येण्याची ही मौल्यवान संधी तू आम्हाला दिली. या संध्याकाळच्या वेळेस या स्टडीच्या करवे तू आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्याकरता आणि परत एक वार तुझ्या सामर्थ्यासह आमच्या जीवनाला उत्तेजित करण्याकरता, प्रकाशित करण्याकरता आम्हामध्ये हजर आहे. त्याबद्दल तुला धन्यवाद देत आहोत. हो पित्या, तुझं वचन, तुझ्या वचनाचं रहस्य, तुझे गुण हे जाणून घेणं आणि त्यानुपैत्र परमेश्वर तुझ्या आज्ञा, तुझ्या योजना आणि तुझं विजन किंवा दर्शन हे बघणं यापेक्षा पित्या जीवनामध्ये कोणताही आनंदाचा क्षण नाही. आज प्रत्येक वार पित्या एस्तेर या पुस्तकाच्या कर्वे आम्ही एक नवीन विषयाकडे वाटचाल करत असताना प्रभू येशूच्या नावामध्ये आम्हा बरोबर जॉईन होणारे सर्व ख्रिस्ती मंडळीचे सभासद आणि जॉईन होणारे सर्व फेसबुक व्ह्यूअर्स यांना तू विपुल आशीर्वाद दे. यस येशू, परिस्थिती विकट आहे, सर्वत्र पवित्र परमेश्वर निराशा आहे, भीती आहे, दडपण आहे, महागाई आहे आणि सर्वत्र पाऊस व त्यानुरूप होणाऱ्या सर्व पवित्र परमेश्वरा ज्या कठीण गोष्टी आम्हाला दिसून येत आहे, परंतु आमचा देव हा शांतीचा अधिपती आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे आणि त्या येशूच्या नावामध्ये आज आमचे नेत्र उघडले जात असताना तुझी शांती, तुझं दर्शन, तुझे पवित्र पित्या विजन, तुझा दृष्टांत तू आम्हाला दे. यासाठी की पित्या ज्या प्रकारे एस्थरला तो दृष्टांत लाभला आणि तिचं जीवन बदललेलं आहे, ती सामान्य स्त्री असून येशू तुझ्या गौरव राज्यासाठी आणि लोकांच्या प्रजेचा बचावासाठी पेत्र पिता तिचा उपयोग महानरित्या झालेला आहे. त्याचप्रमाणे तू आम्हाला देखील निवडलेला आहे आणि त्यानुसार आमचा देखील उपयोग तोच देव, तोच परमेश्वर करू इच्छितो ज्याने एस्थरचा उपयोग केलेला आहे. आज प्रभू येशूच्या नावामध्ये ते दर्शन आणि ते दृष्टांत आम्हाला देत असताना मनातले सर्व विचार, मनातले सर्व दडपण तू दूर कर आणि आजचा हा विशेष सेशन तू आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. ख्रिस्ती मंडळी चर्च आणि ग्लोबल रिवायवल या पवित्र परमेश्वर उपक्रमाला आणि याची सेवेला देखील तू विशेष आशीर्वादित करावं अशी देखील आम्ही तुझी विनंती करतो. परत एक बार आभार आणि धन्यवाद देतो, कारण की आमचा देव उत्तम आहे आणि त्याला उत्तम असं देणं आवडतं आणि त्यामुळे आज त्या देवाने आमच्यासाठी त्याचा पवित्र उजवा हात उभारलेला आहे, आमच्या मस्तकावर ठेवलेला आहे, आमच्या हृदयात आत्मा कार्य करत आहे आणि त्यानुसार हे सर्व वचन आम्हासाठी विशेष आशीर्वादाचं ठरत आहे. असेच आम्ही तुला धन्यवाद जी विनंती सादर करत आहोत. ते येशू ख्रिस्ताने मान्य केले, त्याच्याच गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. खरोखर प्रभू किती उत्तम आहे, प्रभू किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि आज आम्ही परत एक वार त्याचा अनुभव घेत असताना प्रभू येशूमध्ये आज आम्ही एक विशेष विषयाकडे आपल्याला घेऊन जाऊ इच्छितो आणि ते विषय ऑलरेडी मी मागच्या वेळेस दिलेला होता आणि परत एक वार रिपीट करतो. परहॅप्स दिस इज द मोमेंट फॉर विच यू हॅव बीन क्रिएटेड. तुम्ही आणि मी त्या समयाच्या जवळ आलेलो आहोत ज्याच्यासाठी तुमची आणि माझी निर्मिती केलेली आहे. हो, आमचा निर्माण करता देव आहे. तो म्हणतो तू मातेच्या गर्भात होता तेव्हापासून मी तुला निवडलेला आहे. परंतु प्रश्न हा आहे, तो निवडल्यानंतर आम्हाला देवाने काय दिलेला आहे?
देव आम्हाला काय देत आहे आणि देव आमचा उपयोग कशा प्रकारे करून घेते. तुम्ही म्हणणार ती तर राणी एस्तेर होती, ती तर महान मोठे सेवक आणि दास पैकी एक होती, आम्ही कोण आहोत? नो प्रियानो, ती राणी एस्तेरचा परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराची योजना आहे तीच तुमची आणि माझी देखील त्याच परमेश्वराची योजना आहे. ती जरी राणी होती परंतु तुम्ही आणि मी त्याचे राजपुत्र आणि राजकन्या आहोत आणि त्यामुळे प्रियांनो तुमच्यासाठी देखील ते अधिकार परमेश्वराने देव केलेले आहे. प्रश्न हाच आहे की ते अधिकार तुम्ही आणि मी ओळखले आहे किंवा नाही. देव आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनांच्या द्वारे नुसत्या लोकांमध्ये नव्हे तर राष्ट्रांमध्ये कार्य करू इच्छितं. तयार आहात का? परंतु त्या अगोदर एक आपण गीत ऐकणार आहोत, वर्शिप मध्ये जाणार आहोत आणि आम्ही यावेळेस ओजस प्रोडक्शनचे जे आम्हामध्ये पडद्याच्या मागचे मोठे कलाकार आहे ते ओजस आता आपल्या समोर एक वर्शिप गीत सादर करणार आहे आणि त्यानंतर आपण स्टडीकडे जाऊया. आमचा देव हा महान आहे आणि ओजसचा उपयोग तो विपुलतेने करत असताना आज त्याला आपण गीताच्या द्वारे वर्शिप करत असताना त्याच्या वर्शिपचा लाभ घेणार आहोत. ओजस चौहान फ्रॉम पुणे. खरोखर प्रभू अद्भुत आहे. ओजस यावेळेस आमच्या समोर गीत सादर करत आहे आणि त्या गीताला आपण ऐकूया आणि त्याद्वारे प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. कारण की जेव्हा आपण उपकार व स्तुती करतो तेव्हा त्याचे आशीर्वादच नव्हे तर त्याच्या योजना व संकल्प तुमच्या आणि माझ्यासाठी उतरून येतात आणि ते आज उतरत असताना या गीतेच्या तर्फे पवित्र आत्मा आमच्या मनामध्ये आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. तर आपण जाऊया, हे गीत ऐकूया आणि त्यानंतर आज प्रभू आम्हाला काय दाखवत आहे ते देखील आपण जाणून घेऊया. परमेश्वर या गीताच्या कर्वे आम्हा सर्वांना विपुल आशीर्वाद देव. ओजस फ्रॉम पुणे. Hallelujah. Praise the Jesus. धन्यवाद ईश. धन्यवाद राजा. धन्यवाद Jesus. चरणों में तेरे हम आते हैं, सारा दिल तुझको देते हैं, गीत सारा दिल तुझको देते हैं, शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं, हम झुकाते हैं, वंदना करते हैं. हालेलुया हालेलुया आमीन. हमको यकीन है तू है खुदा, इस कारण ही करते सजदा. हमको यकीन है तू है खुदा, इस कारण ही करते सजदा. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं, ओ शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. हालेलुया हालेलुया तुझे हम कहते हैं, सारे जहां का है तू सरदार. भेंट हम चढ़ाते हैं,
करते हैं, ओ शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं, ओ आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खरोखर वजेस आम्ही तुझे आभार मानतो, कारण की परमेश्वराच्या चरणी जेव्हा आपण शीश आणि आपले मस्तक लवितो तेव्हा देव आम्हासाठी अद्भुतरित्या कार्य करतो. आणि त्याची प्रचिती आज आपण नव्याने घेणार आहोत आणि आज त्या वचनाकडे आपण जाणार आहोत. वेळ न घेता आपण जाऊया आजच्या स्टडीकडे. आणि आज या स्टडीमध्ये आपण विशेष बघणार आहोत की एस्तेर ह्या पुस्तकाकडे आपण जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला या गोष्टीची जाणीव होते की हे पुस्तक हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये एकमेव असं पुस्तक आहे त्याचं वैशिष्ट्य हे आहे की ज्यामध्ये कुठे देखील आम्हाला परमेश्वराच्या नावाचा उल्लेख आढळत नाही. देव परमेश्वर याला या पुस्तकातून एका बाजूला सारलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये यरुशलेम ज्या प्रत्येक पुस्तकामध्ये जवळपास बायबलमध्ये आहे, देव हा प्रत्येक पुस्तकामध्ये ते देखील कुठे आढळत नाही. यरुशलेमचं मंदिर आम्हाला दिसत नाही. त्याचप्रमाणे याजक यज्ञ अर्पण विधी याच्याबद्दल देखील आम्हाला काही दिसत नाही. म्हणजे हे पुस्तक खरोखर बायबलमध्ये येण्यासाठी पात्र होतं किंवा नाही याच्याबद्दल जर आपण विचार केला तर आम्हाला असं वाटतं की कुठेतरी अपात्र होतं. परंतु प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्याचे 10 अध्याय जेव्हा आपण वाचतो तेव्हा आम्हाला या गोष्टीची जाणीव होतं की जरी या गोष्टीला पर्पसली काही कारणामुळे बाजूला जरी ठेवण्यात आलेलं आहे तरी भाष्यकार हेनरी मॅथ्यू म्हणतात की देवाचं नातं या पुस्तकात जरी दिसत नसलं परंतु त्याचे बोट जे आहे, लिहिणारे बोट आहे, कार्य करणारं बोट, कार्य करणारं हस्त, हे आम्हाला त्यामध्ये दिसून येतो. पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे लेखन केलेल्या या पवित्र शास्त्रामध्ये निश्चितच पवित्र आत्म्याच्या द्वारे भरलेले सेवकांच्या द्वारे देवाचा हस्त आणि देवाच्या हस्ताक्षरामध्ये लिहिले गेलेले पुस्तक आमच्या हृदयावर छापले जातात आणि त्यानुसार एस्तेर हे पुस्तक देखील आमच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या कार्य करणार आहे. आणि त्यामुळे सफन्यामध्ये जर आपण बघितले तर ह्यामध्ये आम्हाला एक विशेष वचन, सुंदर असं वचन म्हणतं की तिने माझे भय धरावे, बोध करावे, म्हणजे तिच्या संबंधाने जे काही ठरवले आहे त्यानुसार तिची वस्ती नष्ट होणार नाही. रिपीट करतो की तिने माझे भय धरावं, म्हणजे मंडळीने, त्याच्या लोकांनी, देवाच्या प्रजेने तिचं भय धरावा, त्याचा बोध घ्यावा. तो जे काही बोलतो पवित्र शास्त्रातून, वचनातून आणि विविध अनुभवातून आत्म्याच्या द्वारे देव आमच्याशी बोलत राहतो त्याचा त्यांनी बोध घ्यायला पाहिजे. आणि त्यानुरूप जे काय मी ठरवलेले आहे त्यानुरूप ज्या राष्ट्रामध्ये ते वस्ती करतात त्या राष्ट्रामध्ये त्यांची वस्ती कधी देखील नष्ट होणार नाही, तर त्याचं संरक्षण केलं जाईल. आज जरी आम्ही एक मायनॉरिटी म्हणून भारत राष्ट्रामध्ये आहोत परंतु एकमेव असं पुस्तक हे आहे ज्याच्या पहिल्याच अध्यायाच्या पहिल्याच वचनामध्ये हिंदुस्थान याचा उल्लेख आहे. आणि या लक्षात ठेवा की प्रियांनो की पवित्र शास्त्रामध्ये भारत देश किंवा हिंदुस्थान याचा उल्लेख एकमेव जागेला सापडतो आणि ते आहे हे पुस्तक एस्तेर याच्या पहिल्या अध्यायाच्या पहिलंच वचन आपण अवश्य वाचावं. आणि यानो भारतासाठी देखील देवाची योजना ही पवित्र शास्त्रामध्ये आढळते. आणि मला ही गोष्ट सांगू द्या की ह्या समयी हा जो राजा होता ज्याचं नाव आपल्याला आता ह्या पुस्तकामध्ये वारंवार ऐकायला किंवा संदेशामध्ये ऐकायला मिळेल, त्याचं नाव अहेश्वेरोश जो हा राजा आहे तो पारस राजा किंवा शुशान प्रांत याचा सम्राट आहे, ज्याला जेक्सर्सस मध्ये देखील असं म्हटलं गेलेलं आहे. पवित्र शास्त्राचा अभ्यास करत असताना कोरेश येतो, दर्यावेश येतो आणि त्यांच्यानंतर ह्या राजाचा उल्लेख आहे. आणि हा काही साधा राजा नव्हता, हा सम्राट असा होता. 1-2 नव्हे तर पहिल्याच वचनामध्ये आम्हाला दिसतं 127 प्रांत, म्हणजे भारत देशापासून तर इथिओपिया कुश देशापर्यंत, इथिओपियापर्यंतचे 127 प्रांतावर तो राज्य करणारा एवढा मोठा सम्राट असा होता. आणि हा सम्राट असताना तो
निश्चितच त्याच्या स्वभावाच्याकडे बघितले तर हा एक अविचारी, हा क्रूर, व्यसनाधीन असा आहे, जो स्त्रीला सन्मान न देता आणि आपल्या राष्ट्राला किंवा पुरुष किंवा आपण म्हणूया की त्याची पॉवर जी होती त्याला तो आद्यस्थान देणारा असा राजा होता. आणि या संदर्भात जर आपण विचार केला तर ह्या सर्व जे काही गोष्टी दिसतात राजा राणीच्या गोष्टी नाही, म्हणजेच काल्पनिक गोष्टी नाही, तर याची नोंद इतिहासामध्ये देखील केली गेलेली आहे. त्यामुळे आजची स्टडी आपण घेत असताना ही काल्पनिक स्टोरी मी राजा राणीची आपल्याला सांगत नाही, तर ही बायबलमध्ये जरी लिहिलेली असली परंतु बायबलची प्रत्येक गोष्ट ही तथ्यांवर आणि सायंटिफिकरित्या आणि त्याचप्रमाणे ऐतिहासिकरित्या देखील खरी ठरते. आणि अशा खऱ्या देवाची, खऱ्या देवाने दिलेल्या सर्व ज्या लेखन केलेल्या कार्यावर आम्ही चालतो आणि त्यामुळे ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान देखील आहे. आणि त्याबरोबरच आम्हाला एक गोष्ट देखील माहिती आहे की आमचा देव आज, काल आणि युगानु सारखा असा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे जो इजाकाचा देव आहे, अब्रामाचा देव आहे, याकोबाचा देव आहे, तो एस्तेरचा देखील देव होता आणि तो तुमचा आणि माझा देखील देव आहे. त्यामुळे जे हस्त एस्तेरला चालवत होते, जे हस्त अहश्वेरोष जो जरी त्याला देवाला ओळखत नव्हता, परमेश्वराला ओळखत नव्हता, त्याला देखील चालवत होते, तेच हस्त तुम्हाला मला देखील चालतं आणि आपल्या राष्ट्राला म्हणजे भारत देशाला देखील ते चालवतात. आणि त्यामुळे कधी कधी आपण विचलित होतो आणि कधी कधी आपण काळजीमध्ये पडतो की आम्ही इथे मायनॉरिटीमध्ये आहोत आणि आमच्या सर्वत्र जी परिस्थिती आहे त्यामुळे खरंच आम्ही कधी एकदा चिंतेत पडतो. परंतु लक्षात ठेवा प्रियांनो, हे जे लोक होते ज्यामध्ये आपल्याला दिसतं की हे जे 2 वंश मागे राहिलेले होते, त्या 2 वंशामध्ये वैशिष्ट्य हे होतं की काही लोक जे आहे त्या बंदिवासातून, हा बंदिवास जो आहे त्याच्याबद्दल जर आपण अभ्यास केला तर आपल्याला दिसून येते की हा बंदिवास इसवी पूर्व 586 मध्ये होता, जिसमें बन्यामीन आणि यहुदा वंश यांना बाबिलोनने मध्ये बंदिवासात आणलं होतं. नंतर बाबिलोनच्या साम्राज्याला बाबेलच्या साम्राज्याला पर्शियन किंवा पारशी लोकांनी जिंकलेलं होतं. आणि राजा कोरेश यांच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की 70 वर्ष या बंदिवासाना हे इस्रायली लोक होते किंवा आपण म्हणूया यहुदी लोक होते. आणि आता त्यापैकी काही वंश परत गेलेले आहे. आपल्याला माहिती आहे की नेहम्या तिथे भिंत उभारत आहे आणि तिथे आपण जर बघितलं तर जरुब्बाबेलच्या नेतृत्वाखाली ते परत गेले होते. परंतु आज देखील बहुत असे यहुदी हे मागे राहिले होते आणि ते मागे राहिलेले यहुद्यांपैकी एक जो आहे ती आहे एस्तेर. त्याच्यामध्ये राहिलेल्या या अनेक लोकांपैकी एक महत्वाचा घटक आपल्याला दिसणार आहे, त्याचं नाव आहे मर्दखै. आणि यामुळे प्रियांनो आज परत एक बार आपण त्या गोष्टीकडेच येऊया आणि ती पहिली गोष्ट आपण थोडंसं जाणून घ्या, त्याच्या मागची पार्श्वभूमी जाणून घ्या आणि मग हे तुमच्या आणि माझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे देखील तुम्हाला आणि मला कळणार आहे. आणि परत एक बार आपण जेव्हा या अहश्वेरोषकडे जातो तेव्हा अहश्वेरोष हा सम्राट आहे. 127 प्रांतवर तो नियंत्रण करतो. हिंदुस्थान पासून कुश म्हणजेच इथिओपियापर्यंत राज्य करत आहे आणि अनेक सरदार आणि राज्ये त्याच्या नियंत्रणाखाली आहे. आणि अशा प्रकारे पारस राज्याचा किंवा शुशान प्रांताचा हा सम्राट, ज्याच्याबद्दल आपण लिहिलेलं आहे की तो सम्राटाची धुंदी तर त्याच्यामध्ये होती, परंतु आज त्याच्याकडे एक विशेष प्रकारच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये तो आपल्या सर्व सेनापती, विविध प्रांतातले सरदार आणि महाजन यांना तो पुढे बोलवतो आणि आपलं वैभव तो त्यांना दाखवतो. आणि त्या मोठ्या पाहुणचारामध्ये आपल्याला असं दिसून येते किंवा त्या मेजवानी किंवा त्या उत्सवामध्ये राजाने पहिला अध्याय आणि 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की भरपूर लोकांस पिण्याकरता दिलेलं. म्हणजे तो तिथे व्यसन म्हणण्यापेक्षा आपण इथे असं मद्य सेवन ते लोक करत होते, कारण की तो कदाचित त्यांची ट्रेडिशन आणि परंपरा देखील होती. आणि अशा अवस्थेमध्ये काही गोष्टी तिथे घडलेल्या आहेत आणि त्या गोष्टी च्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याच्या मनामध्ये हे आलं की अशा समय मी वेगवेगळं सौंदर्य दाखवलेलं आहे, माझं सर्व प्रकारचं वैभव मी माझ्या राज्यांना किंवा माझ्या नेतृत्वाखाली कार्य करणारे सेनापती आणि सरदारांना दाखवलं, परंतु एक खूप मोठं सौंदर्य आहे किंवा एक खूप मोठं माझ्या जीवनामध्ये किंवा या सम्राटामध्ये एक महत्वाची बाब आहे आणि ती म्हणजे वस्ती राणी.
येस, ही राणी ती तिची राणी आहे किंवा सम्राज्ञी आहे आणि त्याच्यासाठी तिच्या सौंदर्याला देखील आपण सरदारला दाखव, त्याद्वारे लोक म्हणतील की खरोखर हा राजा किती लकी आहे किंवा किती आशीर्वादित, की इतकी सौंदर्यवती राणी त्याला लाभलेली आहे. आणि अशा समय जेव्हा सगळे लोक जिंकलेले आहे, अशा समय जेव्हा तिथे सगळं मद्यपान चालू आहे, अशा समय ते सरदार सगळं खाणं पिणं करते आणि राजा त्यांना म्हणतो की त्या राणीला आमच्या समोर आणण्यात यावं किंवा तिचं सौंदर्य प्रदर्शन हिच्या सर्व समोर लोकांच्या दरबारामध्ये करण्यात यावं. आणि अशा समय त्या राणीला ही गोष्ट आवडलेली नाही. तिला आपल्या या सर्व लोकांच्या समोर किंवा प्रजेच्या समोर किंवा दरबाराच्या समोर येणं आवडलं नाही. तो तिला अपमान वाटलेला आहे आणि तिने हा प्रस्ताव जो राजाचा होता तो नाकारलेला आहे. आणि खरोखर ती प्रस्ताव नाकारत होती किंवा आपल्या पतीचा प्रस्ताव नाकारत होती, परंतु ती एक सम्राटाचा आदेश देखील नाकारत होती. ही गोष्ट होती, एक सर्व पती आणि पत्नीचे नव्हतं, ते इथे सम्राट होता आणि सम्राज्ञी होती, राजा होता आणि राणी होती. आणि राजाने ही आज्ञा सर्व लोकांच्या समोर किंवा प्रतिष्ठित पाहुण्यांच्या समोर दिलेली होती. त्यामुळे आता राजाला देखील मोठा अपमान आपला वाटलेला आहे की मी आज्ञा केली आणि ही गोष्ट पाळली जात नाही. आणि त्या समय त्याला सल्ला देणारे जे सल्लागार होते त्यांनी परत एक राजाच्या मनामध्ये ही बाब भरून दिली की जर आज बस्ती राणी आज्ञानुरूप पुढे जर येत नाही आणि लोकांना सर्वसामान्य जनतेला हे कळल की राजाची बायको किंवा राणीच जर त्याचं ऐकत नाही तर मग आम्ही देखील आपल्या नवऱ्याचं ऐकणार नाही. बघा, आता इथे कार्य सैतानाचं कार्य म्हणूया किंवा जगिक कार्य म्हणूया, मान अपमान याचा किस्सा सुरू झालेला आहे आणि ते आपल्या पतीला तुच्छ मानू लागतील. आणि मग राजा हा आणखीनच काळजीत आणि चिंतेमध्ये पडलेला आहे. एका बाजूला आज्ञा न पाळण्याचा अपमान, दुसऱ्या बाजूला चुकीचा सिग्नल प्रजेकडे जात आहे ह्याच एक गोष्ट त्याच्या समोर आली. आणि मग तो जाहीर करतो की आता ह्या दिवसापासून, ह्या समयापासून राणी जिने माझा आदेश मानला नाही, म्हणजे उघड माझ्या विरोधात जिने बंड केलेला आहे, तिला त्या पदावरून काढण्यात यावं, त्याला पदच्युत करण्यात यावं. आणि अशा प्रकारे राणीला ही गोष्टीची जाणीव होती. असं नाही की राणीला या गोष्टीची माहिती नव्हती, परंतु तिने आपले संस्कार जपले, आपली नैतिकता जपली, आपल्या पतीच्या या अनैतिक कृत्यांचा, असभ्य कृत्याचा तिने निश्चितच विरोध केलेला आहे. आणि जरी राजाने अशा प्रकारचे चुकीचा निर्णय घेतला, परंतु राणीने आपली शील व प्रतिष्ठा ही जपण्याकरता, आपले तत्व जपण्याकरता, आपलं पद गेलं तरी चालेल, परंतु अशा अवस्थेमध्ये त्या राजदरबारात अशा झिंगलेल्या लोकांच्या समोर राजदरबारात जाणार नाही असं म्हणत तिने या निर्णयाचं आपण स्वागत तर म्हणणार नाही, परंतु या निर्णयाच्या समोर मान झुकवली आणि पद गेलं तरी चालेल, परंतु माझं स्त्रीत्व, माझ्यामधले संस्कार, माझं सौंदर्य मी तर लोकांना प्रदर्शित करणार नाही असं म्हणून तिने ती राजाची आज्ञा पाळली नाही. प्रेम, आज काय होतं जगामध्ये, आपल्याला देखील आपल्या ख्रिस्ती समाजाचाच जर आपण विचार केलेला आहे तर हा निर्णय राजा आणि राज्याच्या बरोबर असलेल्या प्रजाने का घेतलेला आहे. आणि इथे आम्हाला एक महत्वाची गोष्ट दिसून येते की ह्या वेळेस जसं वचनामध्ये देखील लिहिलेलं आहे की राजाच्या डोक्यामध्ये किंवा राज्याच्या विचारावर त्या मद्याने किंवा त्या दारूने नियंत्रण मिळवलेलं आहे. आणि त्यामुळे तो काय करत आहे त्याची जाणीव नाही त्याला होती. आणि त्यामुळे काय घडलेलं आहे, त्यामुळे त्याने खूप मोठा निर्णय घेऊन घेतला आहे. हो प्रियानो, आज आम्ही ख्रिस्ती समाजामध्ये बघतो किंवा अनेक लोकांमध्ये बघतो की आज घरातली शोभा, घरातले सौंदर्य, घरातली इज्जत ज्याला म्हणतो ती घरातली पत्नी आहे, स्त्री आहे, परंतु काय होत आहे, चव्हाट्यावर आपण ती इज्जत घालवत आहे. लोक येतात शेजारचे सांगतात, अहो बघा तो तुमचे मिस्टर तिकडे पडलेले आहे, तो तिथे शिव्या देत आहे, ते तिथे भांडणं करत आहे, ते आलेले आहे, त्यांचे पैसे लुटून घेतलेले आहे, त्यांना मारण्यात आलेले कारण की तो पिऊन आलेला आहे. पिऊन आलेला आहे. हो प्रियांनो, आणि अशा प्रकारे ख्रिस्ती समाजाची इज्जत ती स्त्री जात आहे, त्या नवऱ्याला उचलत आहे, त्या नवऱ्याला सावरत आहे, घर चालवण्याचा प्रयत्न करत आहे, पुढे ते व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. पत्नी घर चालवते, पत्नी नोकरी करते, हा पुरुष वर्ग जो आहे किंवा हा पती जो आहे तो दारूच्या आहारी जाऊन
निश्चितच नुसतं झोपतो आणि पितो, झोपतो पितो खातो आणि पत्नी घर चालवते. कसला संस्कार आहे, कसल्या प्रकारच्या आम्हाला इथे निश्चितच सर्व प्रतिष्ठा दिसणार. सर्व काही आम्ही गमवून बसतो. का? कारण की आम्ही निश्चितच अशा गोष्टीच्या आहारी गेलेलो आहे ज्यामुळे आमची मती भ्रष्ट होते आणि त्यामुळे संसार आणि संसारातल्या सर्व गोष्टी ज्याच्यामध्ये मुलं, परिवार, इज्जत, प्रतिष्ठा आहे, सर्व काही निगडीत आहे, त्या सर्व गोष्टी आम्ही गमवून बसतो प्रियांनो. आणि आज मी परत एक वार हीच विनंती करत आहे की ही जर बाब तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे तर तुम्ही स्वतःच्या जीवनाचा नाश करत नाही, तुमच्या कुटुंबाचा नाश करत नाही, तर त्या देवाने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे त्याच्या योजनेला देखील आपण धक्का पोहोचत आहोत. विचार करा. अविचारी निर्णयाच्या मध्ये वस्ती राणीने पद जरी गमवलं परंतु तिने तिचे संस्कार जपलेले आहे. प्रियांनो, पुरुष वर्गांनो, याचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला आणि मला देवाने निवडलेलं आहे, घराचा प्रमुख म्हणून निवडलेलं आहे, घराची जबाबदारी दिलेली आहे आणि तुम्ही घराचा मस्तक आहात. आणि ही गोष्ट जर तुम्हाला माहित आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी या मस्तकावर नियंत्रण ठेवण्याकरता ते पवित्र शास्त्र वचनामध्ये आणि त्याच्या आज्ञामध्ये चालणं गरजेचं आहे. नाही तर त्या मद्याच्या आहारी जाऊन तुम्ही सैतानाच्या आहारी जातात आणि त्यामुळे सैतान हा टपलेला दाराशी उभा असतो आणि तुमचा आणि तुमच्या घराण्याचा नाश करतो. परंतु प्रियांनो, यामधून देखील एक चांगली बाब आम्हाला दिसून येत आहे. ह्या राजाच्या ह्या स्टोरीमध्ये किंवा ह्या निश्चितच या घटनेमध्ये आम्हाला पुढचं आता दिसते की इथे देवाचं कार्य स्टॉप झालं नाही. इथे त्या राजाचं कार्य कदाचित राजाची योजना किंवा त्या राणीला गमवणं किंवा त्या पदावर निघणं तरी आलं, परंतु आता देवाची एक वेगळी योजना तिथे कार्य सुरू झालं. आणि ती योजना ही होती, ती हा टप्पा हा होता की एस्तेर राणीला, आता एस्तेरला त्या पदावर बसण्यासाठी, राणी पदावर बसण्यासाठी मार्ग खुला झाला होता. आणि हे मार्ग मध्ये एक महत्वाची गोष्ट यासाठी होती, देवाला तिला नुसतं राणी बनवण्यासाठी नाही, तर जे यहुदी जे त्या बंदिवासामध्ये होते, ज्याची जबाबदारी परमेश्वराची होती, त्या लोकांची सुटका करण्यासाठी हा मार्ग देवाने खुला केलेला होता. आणि यानं तिचा चुलत भाऊ जो एस्तेरचा चुलत भाऊ जो मर्दखय आहे, ज्याने तिचं संगोपन केलं. माता आणि पिता दोन्ही नव्हते, म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये जर आपण म्हटलं तर एस्तेर ही अनाथ अशी होती, परंतु लहानपणापासून चुलत भावाने त्याच्यावर संस्कार घडवले, देवाच्या वचनात आणि देवाच्या सेवेत पाठवलं, जे आपण पुढे बघणारच आहोत कशा प्रकारे ती विश्वासू घडलेली आहे. आणि पुढे त्या मर्दकेने त्या राणी पदासाठी तिला पुढे नेलेलं आहे. आणि असं लिहिलेलं आहे की तिचं सौंदर्य बघून, तिचे सर्व प्रकारचे मॅनर्स बघून देवाने या राज्याच्या हृदयात कार्य केलं आणि तिला आता वस्ती राणीच्या जागेवर राणीपद लाभलेलं आहे. आणि राणीपद लाभल्यानंतर जे काय घडलेलं आहे ते आपण बघत असताना एक गोष्ट आम्हाला दिसतं की जेव्हा देवाची योजना कार्य करते प्रियांनो, जेव्हा देवाचे काम सुरू होतं तेव्हा सैतान हा थांबत नाही. एक उदाहरण आपण बघू, एक व्यक्ती देखील आता उभा राहिलेला आहे. राणीच्या एका बाजूला एक व्यक्ती, दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती ओजस. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतंय की एका बाजूला मर्दखय देवाची सल्ला घेऊन त्याच्या जवळ येत असताना दुसऱ्या बाजूला हामान हा एक आणखीन व्यक्ती दिसत आहे. तो एक सल्लागार आहे. तो सल्लागार आहे हामान जो आहे तो आहे राजाचा सल्लागार, ऐश्वरोष राजाचा सल्लागार आहे. आणि ह्या दोन्ही सल्लागाराच्या द्वारे आता कार्य सुरू होणार आहे. प्रियांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की आम्हाला कोण सल्ला देणार या दिवसामध्ये. प्रभूला धन्यवाद असो की खरोखर या दिवसामध्ये जे आपण मंदिराशी कनेक्टेड आहात, देवाशी कनेक्टेड आहात, देव तुमच्याशी बोलतो. कोणाद्वारे बोलतो? सेवकांच्या द्वारे, दासांच्या द्वारे. सगळ्यात महत्वाचा पवित्र शास्त्र जे तुमच्याद्वारे, त्याच्याद्वारे, आत्म्याच्या द्वारे बोलतो, परिस्थितीनं तो बोलतो. आणि ह्या सर्व गोष्टीत तुम्हाला सल्ला देणार आहे. आणि हा सल्ला जो आहे तो सल्ला नुसता आमच्या जीवनामध्ये ऐश्वर्य किंवा वैभव किंवा आम्हाला दुःख क्लेशपासून निराकरण करून बचावणारा नव्हे, तर तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनाकडे नेणारा असा सल्ला. परंतु सैतान जो आहे तो अशा प्रकारचे सल्ले उभे करतो, त्याद्वारे आमची कदाचित दैहिकरित्या, सांसारिकरित्या कदाचित भरभराट किंवा प्रगती होईल देखील, परंतु सार्वकालिक नाश यापासून तुम्ही आणि मी चुकणार नाही.
कारण की सैतान हा लबाडाचा बाप आहे हे देखील जाणून घ्यायला पाहिजे. आणि इथे आम्हाला दिसतं की मर्दकय हा देवाचा माणूस होता, देवाचा अभिषिक्त होता. त्याने आपल्या या बहिणीला देवामध्ये घडवलं होतं. त्यामुळे वेळोवेळी तिच्यासाठीचा सल्ला घेऊन जात असत. आणि ही राणी जरी झाली तरी देखील ती मर्दकायचं ऐकत होतीच, म्हणजे देवापासून येणारा सल्ला ती स्वीकार करत होती. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतो राजा होता आणि राजाला सल्ला देणारा हामान होता. आणि हा हामान जो आहे तो इथे एक विलेन म्हणून आम्हाला दिसून येत आहे, जो राजाला निश्चितच दैहिक आणि देहिक गोष्टी पुरवत होता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, की तो आता जो हामान होता, जो यहुदी लोकांचा द्वेष करत होता, यहुदी लोक त्याला खपत नव्हते, यहुदी लोक जे बंदिवासात आहे त्यांची भरभराट आणि त्यांचं सर्व प्रकारचं सौंदर्य त्यांना दिसत होतं आणि त्यांचा नाश व्हावा हे सैतानाने त्याच्या मनामध्ये घातलं होतं. त्यामुळे तो द्वेषाने घृणेने पेटलेला होता आणि त्यांचा कशा प्रकारे नाश करता येईल याचा तो विचार करत असताना तो ही गोष्ट विसरलेला आहे की यहुदी लोक जे होते ते सार्वभौम प्रभू परमेश्वराची प्रजा होती आणि परमेश्वराची प्रजा आहे, तर त्याच्या विरोधात मी कार्य करत आहे. त्याला या गोष्टीची जाणीव येताना लक्षात ठेव प्रियांनो, परमेश्वराच्या प्रजेचं तुमचं आणि माझं भवितव्य जे आहे ते सैतानाच्या हातात नाहीये, सैतानाच्या हस्तकाच्या हातामध्ये देखील नाहीये, तर त्याचं भविष्य जिवंत परमेश्वराच्या हातामध्ये आहे. हालेलुया. तुमचं आणि माझं भविष्य पैशावाले लोकांच्या हातामध्ये नाही, सरकारच्या हातामध्ये नाही. ते तुमचं आणि माझं भविष्य जे आहे ते निश्चितच निर्माण करता परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आणि उत्पत्ती 17:7 मध्ये असं लिहिलेलं आहे की मी तुझ्या व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहीन. यस, परमेश्वर म्हणतो तुझ्या मागे तुझ्या नंतर येणाऱ्या संतानाचा देखील मी देव राहीन. असा निरंतराचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करतो. प्रेज द लॉर्ड. ओ फ्रेंड, आपण एक अशा प्रजेमध्ये आहोत किंवा आपण एक अशा पिढीमध्ये आहोत किंवा आपण अशा पूर्वजांची लेकरं आहोत ज्याला देवाने निवडलेलं आहे. आणि परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलं. ते माझ्या वाडवडिलांचा परमेश्वर तो माझा परमेश्वर, माझा परमेश्वर तो माझ्या संततीचा परमेश्वर, कारण की तो आमचा पिढ्यानपिढ्याचा परमेश्वर. आणि पिढ्यानपिढ्याचा परमेश्वर तुम्हाला आणि मला हे सांगतो की तुमचं भवितव्य माझ्या वचनामध्ये, माझ्या आज्ञा पालनामध्ये आहे. हामानाच्या हातामध्ये किंवा सैतानाच्या किंवा परिस्थितीच्या हातामध्ये नाही. आणि त्यामुळे तो म्हणतो त्याने माझे नाव आपल्या हातावर कोरून ठेवलेलं आहे. हो प्रियानं, परमेश्वराने तुमचं आणि माझं नाव हातावर कोरून ठेवलेलं आहे. त्यामुळे तू घाबरू नको, भिवू नको, मी तुझा परमेश्वर आहे. पुढे अशा प्रकारे यशाया 55:3 मध्ये लिहिले, मी तुझ्याबरोबर सर्व कारचा करार करीन, म्हणजे दाविदाला देव केलेला अढळ प्रसाद मी तुला देणार. हो, आज तुमच्या आणि माझा त्या देवाने करार केलेला आहे, परंतु तो करार तुम्ही आणि मी जाणून घेतला का? यस, हा करार हामानाला कळाला नाही. त्याला वाटलं की मी एक फरमान काढेल आणि त्यामुळे या सर्व लोकांचा राजा कर्वे नाश होईल. परंतु त्याला या गोष्टीची कदाचित जाणीव नव्हती की ही प्रजा, हे यहुदी लोक देवाचे लोक आहेत आणि हे सत्य आहे. एक निश्चितच महान असं गोष्टी आहे. यस प्रियांनो, या कराराने तुम्हाला आणि मला काय फायदा होता हा देखील फार महत्वाचा आहे. यस, जेव्हा कठीण समय येतात, जेव्हा वेदनामय समय येतात, जेव्हा आपत्ती आणि विपत्तीचा समय येतो, तेव्हा जेव्हा आम्ही ह्या कराराकडे बघतो आणि देव म्हणतो घाबरू नको, भिवू नको. जेव्हा तू पाण्यात चालशील किंवा जलातून चालशील तरी ते तुला बुडावायचा नाही, अग्नीतून चालशील तरी तू बुडावायचा नाही, कारण की तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. यस, हा करार आहे, हे प्रॉमिसेस आहे, हे अभिवचन आहे जे देवाने तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे. आणि तेव्हा ते आम्हाला कळतात, तेव्हा आम्हाला कळतं की नाही, येऊ द्या वादळ, येऊ द्या तुफान, येऊ द्या पाऊस, येऊ द्या संकट, येऊ द्या लाटा, आम्हाला बुडवणारा देव परमेश्वर येशू आमच्या तारवामध्ये आहे. आणि त्यामुळे प्रियानो, हे करार दररोज ऐकणं, त्या करारावर विचार करणं, त्या करारावर, देवाच्या करारावर विश्वास ठेवणं, आणि त्याने करार करत असताना आम्ही त्या कराराशी जोडलो आहोत, तर त्या कराराच्या पालनासाठी आमचं देखील त्यामध्ये काय सहभाग आहे हे बघत त्यानं चालणं हे गरजेचं आहे. आणि तुम्ही आणि मी जर करतो
तर तुम्हाला आणि मला किती सैतानाच्या किती हामानाच्या योजना आल्या तरी ते तुम्हाला पाळू शकत नाही, तुम्हाला ते लोटू शकत नाही. आता इथे हामानाने काय केलं की ह्या राज्याच्या कठीण परिस्थितीला बघून, ह्याची हलाखीची परिस्थिती बघून त्यांनी ऑफर केली राजाला की मी 10 किक्कार चांदी राजभंडारात जमा करतो, आणि जर मी ते जमा करतो तर मला तू एक अधिकार द्यावा, मला एक दरबारामध्ये काहीतरी विशेष स्थान प्राप्त व्हावं. धनाच्या द्वारे अधिकार हा हामान मिळवायचा प्रयत्न करतो, आणि राजा प्रसन्न होतो आणि सर्व अधिकाऱ्यांमध्ये सगळ्यात मोठी पोस्ट त्याला देतो. आणि वचन येणे प्रकारे सांगतं की त्याला राजाने राजमुद्रा दिली की बघ, तुला जे असं वाटतं तू राजफरमान स्वतः काढू शकतो, त्याच्यासाठी माझी विचारण्याची देखील गरज नाही. आणि त्या समयी आपल्याला असं दिसतं की हामानाने एक निर्णय घेतला, आणि तो निर्णय हा होता की संपूर्ण पारस राज्यात यहुदी लोकांच्या 12व्या महिन्याच्या 13व्या दिवशी, म्हणजे जवळपास 11 महिन्यानंतर सर्वांना मारून टाकणे, सर्वांना संपून टाकणे. आणि त्यामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे की हे करत असताना वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले हे सर्व यहुदी लोकांचा विध्वंस करून त्यांचा नायनाट करावं व त्यांची संपत्ती लुटून घ्यावी असं वॉरंटच एस्तेरच्या 3ऱ्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये हामानने त्या अंगठी, ज्याला आपण आताच म्हटले राजमुद्रा, मिळून काढलेला आहे. आणि हे त्यांनी सर्व 127 प्रांतामध्ये लावून दिलेलं आहे, घोषित केलेलं आहे. जसं आपण म्हटलं की अनेकदा आपण बघतो की अनेक जागेला चित्र लावतात सरकार किंवा आपल्याला माहिती आहे पोलीस, आणि ते सर्वांना घोषित करतात. त्या प्रकारे लोकांना कळालं. आणि जेव्हा या लोकांनी, यहुदी लोकांनी या निर्णयाबद्दल, या फरमानाबद्दल, या मृत्यूदंडाच्या आदेशाबद्दल ऐकलं, वाचलं, तेव्हा वचन असं सांगतं की त्यांनी खूप मोठा विलाप केलेला आहे, उपोषण केलेलं आहे, सर्वत्र रडारड सुरू झाली आहे, लोक गोंधताट नेसून राखेत बसून रडू लागलेले आहे. कारण की आता ज्या राष्ट्रात ते राहतात त्यांचा राजाच अशा प्रकारचा जर फरमान काढतो तर त्यांचा बचाव कोण करणार? ते ऑलरेडीच बंदिवासामध्ये होते, आणि बंदिवासामध्ये असलेला त्या राजाचा फरमानच आहे की कोणी देखील जिवंत राहता कामा नये, कोणाची देखील धनसंपत्ती आता राहता कामा नये, तर प्रत्येकाचा नाश करून टाकावा. आणि आता ते कोणाकडे जात नाही, कोणीच बचाव करणार नाही, कारण की ते काय सैनिक, युद्ध करणारे लोक ते ऑलरेडीच बंदिवासात होते. आणि ते रडत आहे. आता त्यांच्याकडे एकच आधार होता, तो जिवंत परमेश्वराचा आधार. आता त्यांना बचावणारा एकच होता, ज्याचं नाव परमेश्वर होता, आणि त्यांची प्रजा ते आहो याच्याकडे त्यांची दृष्टी गेलेली आहे. आणि आता ते शोक करत आहे, ते रडत आहे. आणि अशा समय मर्दके, ज्याच्या द्वारे परमेश्वरची योजना एस्तेरपर्यंत, एस्तेर आता राणी पदावर आपल्या सौंदर्यामुळे किंवा देवाच्या त्या कार्य राजाच्या मनामध्ये, ऐश्वर्याच्या मनामध्ये कार्य केल्यामुळे ती बसलेली आहे. आता त्यांची दृष्टी त्या राणीकडे लागलेली की आता ह्या पदावर बसलेली राणी आमच्यासाठी, आमच्या प्रजेसाठी काहीतरी विशेष करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर राणीच्या बद्दल आपण बघितलं, तिचं सौंदर्याच्या बद्दल आपण बघितलेलं आहे, आणि ती सौंदर्य खूप सुंदर अशी राणी आहे. आणि ही पण गोष्ट खरी आहे की त्या अंतपुरामध्ये अनेक राण्या होत्या, आणि प्रत्येक राणीमध्ये ही प्रमुख राणी अशी होती. आणि आता मर्दकै तिच्या जवळ जातो, आणि मर्दकै तिला म्हणतो की ही बाब आता तुला कळाली असेल, तू राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी विनंती कर, व काकुळतीची विनंती त्याच्याजवळ करायची. 4था अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितलं. येस, आता राणी ही वेळ आलेली आहे की आपल्या प्रजेसाठी, आपल्या लोकांसाठी तू कार्य करायचं आहे, तू राजाच्या जवळ जायचे आहे, ही विनंती करायची आहे, ही काकुळतीची विनंती करे की राजा, आमच्या लोकांना अशा प्रकारे तू मारू नको, अशा प्रकारे त्यांचा विध्वंस करू नको, तर त्यांच्यावर तू दया करावी, त्यांच्यावरती दया करावी. आणि आता ही संधी, किंवा आपण म्हणू ही बॉल आता निश्चित एस्तेरच्या कोर्टमध्ये झालेली आहे. आता प्रश्न हा येतो, आता इथे हा प्रश्न फार मोठा निर्माण होतो की एस्तेरने आता करायचं तरी काय? आपलं राणीपद सुरक्षित ठेवायचं म्हणजे शांत बसायचं,
म्हणजे काय तिचा पदाला काही नुकसान पोहोचणार नाही, ती राणी होती. कारण की आजवर तिने आपण यहुदी हे घोषित केलेलं नव्हतं. प्रेम मर्दकाईने सांगितलं होतं, त्यानुसार तिने राणी मी यहुदी आहे असं देखील सांगितलं नव्हतं. परंतु आता ती यहुद्यांची बाजू का घेत आहे हे आता निश्चितच राजाने विचारलं असतं आणि तिला तिचं जे सिक्रेट होतं किंवा तिचे जे बॅकग्राऊंड होतं ते उघडकीस आलं असतं तर तिचं राणीपद देखील धोक्यामध्ये येण्याची शक्यता होती. दुसरी गोष्ट होती, खरोखर राजा हे गोष्ट ऐकणार किंवा मान्य करणार का, हा देखील फार मोठा प्रश्न होता. आणि अशा समय हा प्रश्न निर्माण होतो की ती किती धैर्यवान आहे, ती किती निश्चयी आहे, ती किती स्वार्थ त्याग करण्यासाठी आहे, हे देव आता बघणार होता. हालेलुया. हो प्रिया, तुम्ही आणि मी जे आपण पदावर आहोत, जे आपण कार्यामध्ये आहोत, आम्हासाठी देवाने काही ना काही योजना आखलेली आहे. आम्हाला समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या जागेवर ठेवलेलं आहे. आम्हाला समाजात कोणत्या कोणत्या एरिया, कॉलनी, शहरात, नगरात ठेवलेले कोणतं तरी आम्हाला पद दिलेलं आहे. ते कदाचित पतीचं पद असेल, ते कदाचित भावाचं पद असेल, कदाचित मित्रांचं पद असेल. परंतु तुमच्या आणि माझ्या हातामध्ये अनेक लोक आणि जवळ अनेक लोक परमेश्वराने ठेवलेलं आहे आणि त्यांची काळजी घेणारा जो परमेश्वर आहे तो तुम्हाला आणि मला त्या लोकांना देतो, यासाठी की ते लोकांचा बचाव तुमच्या आणि माझ्याद्वारे. कदाचित आपण ते आजवर ओळखून घेतलं नाही, परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा की या लोकांचा बचाव, यांच्या जीवाचा बचाव करण्याची जबाबदारी ही एस्तेर राणीची होती. त्याचप्रमाणे तुमच्या सोबती असलेले प्रत्येक व्यक्ती, जे तुमचे कुटुंबीय असतील, तुमचे आप्तजन असतील, तुमचे मित्रजन असतील, तुमचे शेजारी असतील, त्यांच्या आत्म्याच्या संरक्षणाची जबाबदारी तुमची आणि माझी आहे प्रियांनो. कारण की तुम्ही देखील त्याचे राजकुमार पुत्र, राजकन्या आहात आणि ज्याला परमेश्वराने निवडलं आणि वेगळं केलेलं आहे. ज्या प्रकारे एस्तेरला त्या लोकांमधून निवडून त्यांनी त्या राणीच्या पदावर बसवलंय, तुम्हाला देखील ते पद दिलेलं आहे. लोक खरंच परमेश्वराच्या समोर जेव्हा आपण न्यायस्थानाच्या समोर उभं राहू तेव्हा हा विचार आणि हा प्रश्न विचारला जाईल की तू या पदाचा काय उपयोग केलाय, आणि त्यानंतर ठरणार आहे की तुम्हाला मुकुट मिळेल किंवा तुम्हाला दंडाला सामोरं जावं लागणार आहे. आणि एक मोठं आव्हान राणीच्या समोर उभं राहिलेलं होतं. दुसरं महत्वाचं कारण हे होतं की ती राजाच्या समोर अनेक महिन्यापासून राजाच्या मनातून उतरलेली होती. एक महिना झाला ती आपल्या मर्दकाईला म्हणते की मी राजाच्याकडे गेली नाही, आणि तिथे असा नियम होता त्या राजाचा किंवा त्या प्रांताचा की जर न बोलवता राणी किंवा कोणी व्यक्ती जर राजाच्या समोर गेला आणि राजाच्या समोर गेल्यानंतर जर तो त्या राजदरबारात उभा राहिला तर मृत्यूदंड हा निश्चित होता. अनेकांना मरताना राणीने बघितलेलं होतं, त्यामुळे राणीला कळत नव्हतं की आता मी राजाच्या जवळ जायचं तरी कसं. ती अंतपुरामध्ये होती, राजा राजदरबारात आणि राजमहालात राहत होता, आणि मी तिथं जायचं कसं, आणि जर मी गेलेच नाही तर मग मी बोलणार तरी काय आणि मागणी करणार तरी काय, आणि मागणी केली नाही तर राजा ऐकणार तसं काय. आणि यामुळे हे सर्व काही कठीण होऊन बसलं होतं आणि तिला खूप मोठी काळजी होती. तेव्हा मर्दकाय तिला प्रोत्साहित करत, जे थीम आज मी तुम्हाला दिलेलं आहे, ज्यावर मी निरंतर आता काही दिवस बोलणार आहे, ते थीम हे आहे की तुला या असल्या प्रसंगासाठीच प्राप्त झाले नसेल कशावरून. तुला या असल्या प्रसंगासाठीच राजपद प्राप्त झाले नसेल हे कशावरून. हो प्रियांनो, तुम्हाला आणि मला जीवन देवाने दिलेलं आहे, ते कशासाठी दिलेलं आहे हे तुम्ही आणि मी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. देवाने तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे, ते कशासाठी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कोरोनामध्ये मागील दिवसामध्ये अनेक जण ह्या जगातून निघून गेले, परंतु देवाने आम्हाला तुम्हाला सुरक्षित का ठेवलेलं आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही नव्हे तर देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, आणि ख्रिस्त तुम्हाला लाभलेला आहे, हे कशासाठी लाभलेलं आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला वेगवेगळ्या घरातली जबाबदाऱ्या, समाजातली आणि विशेष करून मंडळीची जबाबदारी का दिलेली हे देखील जाणून घेण्यासाठी. कारण की आज ही वेळ आली होती की राणीला आता आपल्या प्रजेचा बचाव करण्यासाठी पुढे पाऊल टाकायचा होता, आणि यासाठी मर्दकाय तिला प्रोत्साहित करत म्हणत आहे की तुला आता हे राजपद मिळाले,
त्या राजपदाचा उपयोग करण्यासाठी, त्या राणीपदाचा उपयोग करून आपल्या लोकांचा बचाव करण्याचा वेळ आलेला आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, आम्ही हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आम्हाला जे काही पद मिळालं, कदाचित पाळकीय पद असेल, कदाचित आम्हाला एल्डरचं पद असेल, कदाचित आम्हाला तरुण संघामध्ये काही जबाबदारी असेल, कारण ते महिला मंडळामध्ये काही जबाबदारी असेल, परंतु किंवा घरामध्ये अनेक जबाबदारी असेल, प्रश्न हा येतो की तुम्ही देवासाठी करता. आज आम्हाला असं दिसतं की अनेक जण मंदिरामध्ये पदं घेत आहे, परंतु ते मंदिर मध्ये भ्रष्टता करण्यासाठी, मंदिरामध्ये स्वतःचं नाव करण्यासाठी, मंदिरामध्ये निश्चितच स्वार्थ आपला पूर्ण करण्यासाठी, इतकंच नव्हे तर मंदिराचा लिलाव किंवा मंदिर विकण्यासाठी, आणि या सर्व गोष्टी स्टेट मिशनची इष्ट जी देवाची आहे त्याला विकण्यामध्ये ते इंटरेस्टेड आहे. लोकांचा बचाव करण्यामध्ये नाही, देवाच्या योजना पूर्ण करण्यामध्ये नव्हे, तर आपल्या योजना करण्यामध्ये लागलेले. आणि मी परत एक बार आपल्याला हे सांगू इच्छितो की जिवंत देव ही सर्व गोष्ट बघत आहे. तुम्ही उदासीन आहात की तुम्ही देवाच्या विरोधात काम करत आहात, हे सर्व गोष्टीची नोंद देव घेत आहे. आणि जर घेत आहे तर ते मोठं दुष्परिणाम तुमच्यावर किंवा तुमच्या घराण्यावर घेऊन येत आहे. जो देव घराण्यांना आशीर्वाद देणारा देव आहे, रिपीट करत आहे, जो देव घराण्यांना आशीर्वाद देणारा देव आहे तो घराण्यांना शाप देणारा देव होऊ शकतो. आणि आज अनेक लोकांमध्ये, अनेक घराण्यांमध्ये जे सेवक होते, वर्ग होते, परंतु त्यांनी सेवा केली नाही, तर स्वार्थी सेवा केलेली आहे. स्वतःच्या पदासाठी, पैशासाठी आणि निश्चितच नावासाठी सेवा केलेली आहे. स्वतःचा लाभ करून घेतला. मंदिराला बंद करण्यासाठी त्यांनी कोणता देखील निश्चितच प्रयत्न कमी पडू दिला नाही. अशा लोकांचे घराणे उद्ध्वस्त झालेले हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि अशा समय आता आम्हाला ही गोष्ट महत्वाची होती की ह्या समय तुमच्या स्वभावाची परीक्षा हो. राणीला सगळं कळत होतं की एका बाजूला राजा आहे, मी आता त्याची राणी झालेली आहे, अनेक गोष्टी आता उघडकीस येणार आहे. राजा मला बोलवत नाही, मी विचार मांडू शकत नाही, राजा ऐकल किंवा नाही याची देखील शाश्वती नाही. आणि अशा समय धैर्याने आता वाट बघणं फार महत्त्वाचं, धैर्याने आता सामोरे जाणं फार महत्त्वाचं होतं. अनेक जण अनुकूल परिस्थितीमध्ये खूप खंबीर वाटतात, अनुकूल परिस्थितीमध्ये खूप धैर्यवान वाटतात, अनेक अनुकूल परिस्थितीमध्ये ते बलशाली वाटतात, परंतु जेव्हा त्यांच्यावर वादळ येतं, त्यांच्या जीवनामध्ये तुफान येतात, जेव्हा मोठ्या अडचणी येतात, तेव्हा ते शक्ती, धीर आणि गमवून बसतात, ते गळून पडतात, रडून कोसळून पडतात. का? कारण की त्यांना देवावर नव्हे तर स्वतःवर विश्वास असतो, त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास असतो. परंतु राणीच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा राणीला विश्वास होता त्या मर्दकाईचा देव, तो माझा देव, तो यहुद्यांचा देव, तो कार्य करणारा देव आहे. आणि तो म्हणतो हा तुझा लढा नाही तर हा माझा लढा आहे. हो प्रियांनो, तोच परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणत आहे की निर्णय असे तुम्हाला घ्यायचे आहे का? निश्चित देवासाठी कार्य करायचं आहे का? निश्चितच तुमची हानी होईल असं तुम्हाला वाटतं का? का निश्चितच तुमचं पद जाईल अशी देखील परिस्थिती निर्माण झाली का? कदाचित अपमान होईल, जग तुम्हाला मान सन्मान देणारे असं तुम्हाला जर वाटत असेल तरी देखील लक्षात ठेवा, देवाची योजना ही महान आहे, कल्पने आणि बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि त्यामुळे देव तुम्हाला त्यामधून निश्चितच सुटकाच नाही तर तुमच्याद्वारे अनेकांचे सुटका करणार आहे. आम्ही आज भारत देशामध्ये राहतो, ज्याचा उल्लेख पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच वचनामध्ये एस्थेरमध्ये केलेला आहे. आणि तिथे बऱ्याच गोष्टी आम्हाला बघितल्या तसे सकारात्मक दिसून येत नाही. आणि तरी देखील आम्हाला ही गोष्ट देखील जाणून येते की ज्या संविधानामध्ये, ज्याचं संविधानाचं आम्ही पालन करतो, ते सर्व धर्म समभाव पाळला जातो. आणि त्यामुळे सर्व धर्माच्या समानतेचं तत्व संविधानाने अवलंबलेलं आहे. तरी आम्हाला वाटते की अनेक गोष्टीची किंवा आमच्या हक्काच्या या दिवसामध्ये निश्चितच हक्काच्या विरोधात वागलं जात आहे. परंतु आज देखील पवित्र शास्त्र वाचण्याची मोकळीकता आहे. आम्ही त्या अधिकाराचा वापर करून ते वाचण्यामध्ये कार्य करत आहोत का? मुक्तपणे मंदिराला जाऊ शकतो. आम्ही नियमित आपल्या सर्व साप्ताहिक कार्यक्रमामध्ये मंदिराच्या किंवा रविवारच्या भक्तीला हजर राहतो का? येस, हा देखील देव बघत आहे, कारण की त्यांनी मोकळीकता दिलेली आहे. आज देखील आम्ही आराधना करू शकतो, भक्ती करू शकतो, हात उभारू शकतो, स्तुतिस्तवन करू शकतो. ऑनलाईनमध्ये निश्चितच अशा प्रकारची सेवा करतो आणि त्याचा लाभ घेऊ शकतो.
हे देवाने तुम्हाला मला दिलंय. ही मोकळीकता नव्हे काय? आज देखील आम्हाला बंदूक आणि तलवारीच्या द्वारे कोणी अडवत नाही, जे इतर राष्ट्रामध्ये कदाचित केलं जात आहे. कोणी तुमच्यावर पाळत ठेवत नाही. हे देखील तुम्हाला दिलेलं आहे. ही देवाची कृपा आणि अनुग्रह आहे प्रियांनो. त्याचा लाभ घेत आम्ही कार्य करत आहे की नाही? आज देखील आम्ही सुवार्ता आणि ट्रॅक्स वितरणचे कार्य अनेक राज्यामध्ये बघतो. जरी अनेक राज्यांमध्ये विरोध आहे तरी देखील हा विरोध आणि हे उत्पीडन आणि हे छळ देव ऐकून वेळोवेळी त्या गोष्टीवर नियंत्रण देखील आम्हाला देत आहे आणि त्यापासून देखील आम्हाला मुक्त करत आहे. तर अशा समयी आम्ही या सर्व मोकळीकतेचा लाभ घेत आहेत किंवा नाही? इथे आम्हाला दिसतं की यहुदी लोक चोहोबाजूने आता घेरलेले आहे. आता त्यांना निश्चितच या सर्व कार्य तर करता येत नाही, कारण की यरुशलेम नाही, यरुशलेमचं मंदिर नाही आणि यरुशलेमचा देव आता आमचा देव आहे हे कळालेलंच आहे. आम्ही अब्राहमाची संतती आहोत, आम्ही इसाक आणि याकोबाची संतती आहोत, परंतु आम्हाला आता मरणाच्या द्वारावर आम्ही पोहोचलेलो आहोत. आमचा बचाव करणार कोण? आणि त्यांची दृष्टी त्या एस्तेर राणीच्याकडे जाते, त्यांची दृष्टी त्या मर्दकाईकडे जाते. मर्दकाई म्हणतो, घाबरू नका, भिवू नका, तुमचा परमेश्वर तुम्हाला ह्यापासून सोडवणार आहे. कारण की जे काही अधिकार आहे, जे काही खुर्ची आहे, जे काही राजपथ आहे, तो परमेश्वर देतात. आता परमेश्वराने अहश्वेरोष यांना तो अधिकार दिलेला आहे, परंतु अहश्वेरोषच्या मागे निश्चितच हामान नाही. अहश्वेरोषच्या मागे निश्चित सैतान असला तरी देव याच्या योजना तो डावलू शकत नाही. देव जर अनुकूल आहे तर आमचा प्रतिकूल कोण असणार प्रिया? आणि देव आपल्या लोकांसाठी नेहमीच अनुकूल असतो. याच वेळोवेळी तो संधी देतो सैतानाला, परिस्थितीला, की जा ह्यांच्यावर हल्ले करा. परंतु ही देखील गोष्ट खरी आहे की तो म्हणतो, मी सहनशक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा घेणार नाही. आज तुमच्या घरामध्ये अडचणी आहे का? तुमच्या घरावर हल्ले होत आहे का? तुमच्या घरामध्ये परिस्थिती कठीण झाली आहे का? महागाईमुळे आणि सैतानाच्या अंधकाराच्या सत्तेमध्ये आणि व्यसनामुळे तुमचं घर डळमळीत झालंय का? नोकरी नाही, तरुण मुलांचे लग्न नाही आणि अशामुळे तुम्ही त्रासलेले आहात का? देव तुम्हाला सांगत आहे की आज देखील तुमच्यासाठी माझे संकल्प हिताचे आहेत. जेव्हा तुम्ही माझा जाऊन धावा कराल तेव्हा मी ऐकेन. इस यहुदी लोकांनी काय केलेलं आहे? ते शोक करत आहे, ते पश्चाताप करत आहे, ते गोंताट नेसून राखेत पडलेले आणि परमेश्वरा आम्हावर दया कर, आमच्या धर्म आणि पापांची तो क्षमा कर. आणि परमेश्वर ही विनंती ऐकतो आणि तो आपल्या संकल्पाला निश्चित आठवतो आणि अशा प्रकारे तो पुढे उभा राहतो. आणि त्यामुळे परत एक बार एस्तेरला आता हीच गरज होती की तिने त्या मर्दकाई व मर्दकाईच्या देवाकडे बघायचं. आणि तो पुढे म्हणतो, आणि तो पुढच्या वेळेस आपण बघणार आहोत, तू या प्रसंगी गप राहिली. एस्तेर, मर्दकाई म्हणतो, या समयी जर तू गप्प राहिली, वचन 14 वचनामध्ये लिहिलेलं आहे, 4:14 मध्ये लिहिलेलं आहे, एस्तेर तू या प्रसंगी गप्प राहिली तरी दुसरा कुठूनही यहुद्यांची सुटका उद्धार होईलच. प्रेज द लॉर्ड. या समयी जर तुम्ही आणि मी पुढाकार घेतला नाही, काही लोकांना वाटतं आता मी नाही घेतला, कोण नाही येणार. नाही प्रियांनो, मी पाळक झालो नाही तर कोणीच काय करणार नाही. मी जर सेवेला गेलो नाही तर मग हे देवाचं कार्य होणार नाही. हे इथे लक्षात ठेवा, परमेश्वर वचन सांगतं की तू जर या प्रसंगी गप राहिलेली आहे, तुला पद दिलेलं आहे, तुला जबाबदारी दिलेली आहे आणि तू काहीच करत नाही, तू उदासीन आहे, तू थंड आहे, तू निद्रिस्त आहे, तो लक्षात ठेव, दुसरा कोणाकडूनही यहुद्यांचा सुटका उद्धार देव करून घेणार आहे. पण लक्षात ठेवा, अलर्ट आणि इशारा देतो, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. याच लक्षात ठेव. तू जर कार्य केलं नाही तर तुझ्या आणि तुझ्या घराण्यांचा नाश होणार आहे. कारण की तू देवाची योजनेचा भाग होता, परंतु योजना जाणून न घेतल्यामुळे किंवा योजना मी करू शकणार नाही किंवा मला करायचीच नाही, मी चांगली आहे, खुशी आहे, राजघराणा राजपदावर सर्व आनंद मला मिळते, सर्व मौज मजा मिळते, मला काय पडली, जाऊ द्या, मरू द्या त्यांना, जाऊ द्या, घडू द्या त्यांचा विनाश, मी इथं सुखी आहे ना, माझं घर सुखी आहे ना, मला पैसा आहे, मला धन आहे, मला फ्लॅट आहे, मला नोकरी आहे, मी आनंदात करते, लोकांचं काही होऊ द्या असं म्हणून जर तू हात वर करून घेते तर परमेश्वराचा सेवक याने प्रकारे म्हणतो की मग तुझ्या व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्या प्रसंगासाठीच राजपद प्राप्त झाले, असे कशावरून नाही. हालेलुया. तुम्हाला आणि मला
कोणतं पद परमेश्वराने दिलेलं आहे. हो प्रियांनो, पद कोणतं पण असो, हालेलुया, लक्षात ठेवा, हे पद तुम्ही म्हणा मी का राणी नाही, मी राजा नाही, मी एल्डर नाही, मी पाळक नाही, पद कोणतं पण असो, परंतु हे परमेश्वराने तुम्हाला मला दिलेलं आहे. हालेलुया. हे जर तुम्हाला माहित आहे तर परमेश्वर त्याचा हिशोब घेणार आहे. ज्याला जास्त दिलेला आहे त्याच्यापासून जास्त हिशोब घेतला जाणार आहे. ज्याला 10,000 दिलेले आहे त्याच्याला 10,000चा हिशोब घेतला जाईल. ज्याला 1,000 दिलेले त्याला 1,000चा हिशोब दिला जाईल. परंतु हिशोब द्यावा लागणार आहे. मी हिशोब काय केलं नाही असं म्हणून चालणार नाही. परिस्थिती विपरीत होती म्हणून मी काय केलं नाही हे देव ऐकून घेणार नाही, कारण की ती जबाबदारी तुला होती आणि ह्यामुळे तिला अलिप्त राहून चालणार नव्हतं. आणि त्यामुळे ह्या हत्याकांड ज्याच्यामध्ये यहुदी लोकांचा वारंवार हत्याकांड घडलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे हिटलरच्या काळापर्यंत हत्याकांड आपल्याला दिसतो. आज देखील यहुदी लोक जे आहे सर्वत्र शत्रूंनी घेरलेले आहे. आज देखील वारंवार त्यांच्यावर अटॅक होते. हे त्यांच्या निर्मितीपासून आपल्याला दिसत आहे. मागील जवळजवळ 3,000 वर्षापासून हे त्यांच्या समोर येत आहे, कारण की त्यांनी परमेश्वराला मानलं नाही. जेव्हा जेव्हा ते परमेश्वरापासून दूर गेले, परमेश्वराने शत्रूंना त्यांच्यावर पाठवलेलं आहे आणि त्यांना कठीण समयातून जावं लागणार आहे. आज तुम्ही आणि मी कुठे आहोत? त्या परमेश्वराने ज्याला तुम्हाला आणि मला निवडलंय त्याच्या आज्ञेमध्ये आहोत का? परमेश्वर तुमचा बचाव करण्यासाठी तयार आहे. परंतु जर आज तुम्ही आणि मी दूर आहोत, आज तुम्ही आणि मी परमेश्वराला जुमानत नाही, आपण एस्तेर राणीसारखे पद असून देखील आम्हाला त्याचा सेवक आणि दास नेमलेला असून त्याला राजपुत्र आणि राजकन्या नेमून देखील आम्ही इतरांसाठी कार्य करत नाही. तर प्रियांनो, एक दिवस असं येणार आहे किंवा तो दिवस आलेला देखील आहे की तुमच्या जागेवर इतर कोणाची नेमणूक परमेश्वर करत, त्याच्याद्वारे परमेश्वर आपल्या लोकांचा बचाव करून घेऊन जाईल. परंतु त्या परमेश्वराच्या आज्ञा भंगामुळे तुमचं आणि तुमच्या घराण्याचा नाश होणार आहे. आज परमेश्वरला आपण विचारू की परमेश्वर मी तुझ्या आज्ञा मोडली तर नाही, परमेश्वर मी तुझ्या सेवेमध्ये कमी पडलो तर नाही, परमेश्वरा तुझ्या योजनेमध्ये मी जाणून न घेतल्यामुळे आज मी अज्ञानामध्ये आहे, कोणती अशी सेवा आहे जी माझ्याकडे तू करून घेऊ इच्छितो. प्रत्येकाला परमेश्वर ड्युटी तुम्हाला परमेश्वर नेमलंय यासाठी की तुम्ही जावं आणि फळ द्यावं आणि परमेश्वरामध्ये येशूमध्ये ते फळ टिकावं. आज त्या फळाचा आपण विचार करूया. इथे आम्हाला एक अलर्ट आणि इशारा मिळालेला आहे की या प्रसंगासाठीच राजपद तुला प्राप्त झाले नसेल कशावरून. यस, आज तुम्हाला मला जे राजपद दिलं त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया, कारण की त्याद्वारे नुसता माझ्या आत्म्याचा बचाव होणार, माझ्या घराचाच बचाव होणार नाही, माझ्याद्वारे अनेकांना ख्रिस्ताचा प्रकाश दिसणार आहे. आणि यासाठी तुमच्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताचा प्रकाश इतरांना दिसतो. प्रभूजी म्हणणाऱ्या सर्वांचा देवाचा राज्यात प्रवेश होईल असं नाही, तर ते माझ्या आज्ञा पाळतात त्यांचा देवाचा राज्यात प्रवेश होणार आहे. आणि यासाठी या जगामध्ये राहत असताना ख्रिस्ताचा प्रकाश तुम्ही यासाठी असा प्रकारे पाडावा की जगाने आपल्या देवाचे महान कृत्य बघून या स्वर्गीय देवाचा गौरव करावा. आणि यासाठी तुम्हाला मला जर निर्मित केलेलं आहे तर आपण तर निर्माण करता परमेश्वराची योजना जाणून या. एस्तेरने जाणली, कशा परिस्थितीमध्ये जाणली, ती बंदिवासामध्ये असताना जाणली, मर्दकाने ती जाणली आणि आपल्या या बहिणीला सपोर्ट केलेला आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, या निर्दिवसामध्ये आपण बघणं, या राष्ट्राचा बचाव झालेला आहे, याला निश्चितच यहुदी लोकांचा बचाव झालेला आहे. आज मरणारे लोकांसाठी तुम्ही आणि मी बचावासाठी काय करत आहोत? प्रार्थना करूया. प्रभू राजा, मी तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की परत एक वार तुझ्या पवित्र आणि महान योजनेच्या द्वारे, एस्तेरच्या जीवनाच्या द्वारे तू आमची भेट घेतलेली आहे. परत एक वार तू आम्हाला सांगितलंय, दाखवलंय आणि विदित केलेलं आहे की खरोखर तू आम्हाला वेगळं केलेलं आहे, नेमलेलं आहे. आणि पित्या, यासाठी की आम्ही नुसतं आपल्या स्वतःचा विचार करता किंवा आपल्या समाजाचा विचार करावा एवढं नव्हे, तर आम्ही आमच्या समाजाच्या भल्यासाठी, आमच्या समाजाच्या बचावासाठी आणि स्वर्गीय पित्याच्या गौरवासाठी कार्य करावा यासाठी नेमलेलं आहे. ओ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो की आमची पात्रता नव्हती, आम्ही तर पापी होतो, आम्ही तर दूरचे होतो, आम्ही तर परके होतो, परंतु येशू ख्रिस्ताच्या तर स्वर्गीय येशू ख्रिस्ताचा या भूमीवर आगमनानंतर, या जगामध्ये आगमनानंतर आमच्यामध्ये आणि पित्यामध्ये जो दुरावा होता, जी पापाने अंधकाराची शापाची दरी होती, ती मोडली गेली. आणि येशू तो आमच्या धर्म पाप हे सर्व वाहून आम्हाला देवाच्या परमेश्वराचे पुत्र व कन्या केलेले आहे. ज्या प्रकारे येशू आज तो पुनरुत्थित आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, एक वेळ येणार आहे की आम्हाला देखील तू आम्हाला त्या राज्यात घेऊन जाणार आहे.
आजच तू आम्हाला पुत्र आणि कन्या केलेले आहे, तिथे आम्हाला सन्मान प्राप्त होणार आहे. परंतु आज त्या पुत्र आणि कन्या म्हणून जी काय जबाबदारी आहे ती आम्ही जाणून घेणं प्रथम गरजेचं आहे. आत्मा काय बोलतो, आत्मा काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको, येशू तू म्हटलेला आहे. आज आमच्या कानापर्यंत ही वार्ता आली की यस, तू माझा निवडलेला पुत्र आणि कन्या आहे. परंतु हे देखील सांगतो की जसा मी पवित्र आहे, जसा माझा पिता पवित्र आहे, तसं तुम्हीही पवित्र असावं. हो येशू, आज आमच्या जीवनामध्ये अंधकार आहे, आज आमच्या जीवनामध्ये बायबल वाचन नाही, आज आमच्या जीवनामध्ये पवित्र पिता देहिकता आहे. आज आम्ही पैसा कमवणं, घर चालवणं आणि जगी गोष्टीमध्ये पूर्ण बांधले गेलेलो आहे. आम्ही मंदिराला जात नाही, आम्ही कौटुंबिक भक्ती मध्ये नाही, आज आमचे बायबल वाचन नाही, आज आम्ही पवित्र पित्या तुझ्या वचनाला ऐकत नाही, तुझ्या योजना जाणून घेत नाही, देवाच्याकडे गुडघ्यावर येत नाही, उपवास करत नाही. त्यामुळे या देवाच्या योजना जे त्या आम्हाला कळत नाही. ओ पवित्र परमेश्वर, तुझ्या योजनेच्या अभावे तुझ्या लोकांचा नाश होत आहे. आज येशू राजा त्या लोकांना ख्रिस्त विदित करण्यासाठी, देवाच्या योजना विदित करण्यासाठी तू आमची निवड केलेली आहे. आज जरी आम्ही बंदिवासाच्या स्वरूपात एक राष्ट्रामध्ये आहोत पवित्र परमेश्वर, जिथे सैतानाची सत्ता चालते आणि पवित्र पिता हे जग हे सर्व अंधकाराच्या सत्तेमध्ये गुरफटलेले आहे, त्या समय जगाचा प्रकाश तू आम्हाला केलेला आहे. यासाठी की प्रकाश बघून तर स्वर्गीय पित्याचा गौरव लोकांनी करावा. आणि यासाठी येशूमध्ये, प्रभू येशूमध्ये तू आम्हाला मार्ग प्रदर्शित कर, आम्हाला तू जीवन प्रदर्शित कर. यासाठी की पवित्र पित्या ज्या अंधकारात आहे, ज्यांना आज येशू कळाला नाही, ज्या दुरावलेले, जे शापात आणि पापात आहे, त्यांच्यामधून तुझ्या लोकांचा बचाव हवा. आणि त्यासाठी प्रार्थना करण्यासाठी, मध्यस्थी करण्यासाठी, रदबदली करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, वचनाची घोषणा करण्यासाठी तू आम्हाला निवडलेला आहे. हा बचाव आहे पितृत्या. हे आम्हाला दिसतं मर्दकयाने आपल्या बहिणीला वचनामध्ये चालवलं आणि त्या बहिणीच्या द्वारे यहुदी राष्ट्राचा, राज्याचा बचाव, लोकांचा बचाव झालेला आहे. आज आमच्या प्रार्थनेच्या द्वारे, आमच्या वचनामध्ये चालण्याच्या द्वारे, आमच्या मंडळीच्या सेवेच्या द्वारे अनेकांचा बचाव होण्यासाठी जर देव तू आम्हाला निवडलेले आहे, आम्हाला देखील पित्या धैर्य दे, ताकद दे. माझं नुकसान झालं तरी चालेल, मला माझं पद गेलं तरी चालेल, परंतु मी माझ्या लोकांसाठी, मी माझ्या या सर्वत्र दिलेल्या लोकांसाठी निश्चितच देवाकडे मध्यस्थी करण आणि देवाच्या योजनेवर पाऊल पुढे टाकणार आहे. निश्चितच राज्य आणि माझ्या विरोधात सैतानाचे आणि प्लॅन, योजना हे उद्ध्वस्त होणार आहे. कारण की जर देव माझ्यासाठी अनुकूल आहे तर माझ्या प्रतिकूल कोण आहे. देव म्हणतो घाबरू नको, भिवू नको, हे तुझं नव्हे, ते माझं युद्ध आहे. आमचा मेढपाळ पुढे चालतो ना, आम्ही त्याची वाणी ऐकत त्याच्या मागे चालतो. आणि अनुप चालत असताना येशू आज जे निराश आहे, जे दुःखी आहे, जे आज विशेष करून आम्ही व्यसनाच्या बद्दल बघितले, जे व्यसनाधीन आहे, ज्या घरामध्ये अशांती आहे, त्यांच्यासाठी महिलांच्या प्रार्थना, स्त्रियांच्या प्रार्थना, आमच्या बहिणी एस्तेरांच्या प्रार्थना हे गरजेचं आहे. आज तो आम्हाला एस्तेराचं रूप दिलेलं आहे, जिने एक स्त्री असून देखील आपल्या लोकांचा बचाव केला. आज आम्ही माता म्हणून, आज आम्ही बहीण म्हणून, आज आम्ही कन्या म्हणून निश्चितच घराच्या लोकांच्या, आमच्या पुत्रजनांच्या, आमच्या पुरुष वर्गाच्या, निश्चितच आमच्या भावा बहिणीच्या बचावासाठी पित्या तू आम्हाला निवडलेलं आहे. तर एस्तेर ते कार्य करू शकली तर ते देवाच्यामुळे करू शकली. आम्ही ते कार्य करणार, आम्ही स्त्री म्हणून आमच्या देवाच्यामुळे. कारण की पित्या ते आशीर्वाद तुझ्यापासून आम्हाला दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे एस्तेरचं नाव पवित्र पित्या आज जगामध्ये वेगळ्या आदराने, सन्मानाने घेतलं जातं, जिचा पवित्र परमेश्वर उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आहे. तिच्या जीवनामध्ये येशूचं महान कार्य दिसून येतं. तीच एस्तेर आज आम्हासाठी आदर्श ठरली असताना, येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन पुढे अभ्यास करत असताना आज तू प्रत्येकाच्या डोक्यावर, मस्तकावर तुझा पवित्र उजवा हात ठेवून पवित्र पित्या प्रत्येक हृदयात कार्य सुरू केलेलं आहे. त्याद्वारे तू म्हणतो की घाबरू नका, भिवू नका, मी सदोदित तुमच्या बरोबर आहे. या धीराबद्दल, अभिवचनाबद्दल आभार मानतो. आमचा देव न बदलणारा देव आहे आणि त्याबद्दल त्याला धन्यवाद देतो. प्रत्येक वेळ ख्रिस्ती मंडळी आमच्याद्वारे जॉईन झालेले सर्व फेसबुक व्ह्यूवर प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि या स्टडीच्या द्वारे त्यांना उत्तेजित कर. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, ज्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हाबरोबर जॉईन झालेले प्रत्येक फेसबुक व्ह्यूवर्स आणि त्याचप्रमाणे युट्यूब व्ह्यूवर्स बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.